स्कूलची सहल आहे. सगळे विद्यार्थी आहेत जे आपण when we are in school, this is go on to this picnic spot. So त्या टाईपच हे लोकांचे पिकनिक आहेत असं समजता येईल. हे मंदिरं आहेत तिकडची. आता आपण पुढे जाऊ. सो समथिंग इज देअर डीप साइड. खूप अंधेरा आहे इकडे. आणि हे जी मंदिर आहे दगडात, ही वास्तू खरंच खूप सुंदर आहे. सगळं दगडात कोरलेली. बघू शकतो आपण की हे सगळं दगडांमध्ये कोरलेलं आहे. खांब दिसतात. आता अंधार दगड आपल्याला दिसत नसेल, पण थोडे थोडेसे वर्ण प्रकाश उजेड येतोय खाली. आणि हे सगळं, आणि ही जी खालची वाट दिसते आपल्याला, ही जी लाईट दिसते, हे ड्रेनेज सिस्टीम आहे. त्या काळातील पाणी इथलं वरनं खाली जायला. सो आवाज घुमतोय आतमध्ये, कारण की खालची बाजू आहे त्यामुळे. आहे का माझा ज्या वास्तू आहेत, खरंच हे बघून नवल वाटते आपल्याला की काय आपला इतिहास आहे जुना प्राचीन, जो आपण जपतोय. आणि याची नौकाठी मंडळी, लहान मंडळी इथनं चालणं जाते. आता बघून झाले आपले मंदिरं आहेत, होल दिसतात आपल्याला सगळं. आणि एंट्रन्स तिकडनं आलो आपण, इकडे आपल्याला जायचंय. हा एक्झिट आहे इथनं. चला, त्याच्या डाव्या साईडनं आपण आलो बाहेर की सरळ इकडे येतो. हे तुम्हाला औषध दिसत आहेत. आणि हे एक मंदिर आहे, नम्मामाळ मंदिर, नम्माळवार मंदिर आहे. हे पडक्या अवस्थेत आहे. आता हे खांब वगैरे आहेत अवशेष, आणि अजून बरंच काही आहे. इथून पण तुम्ही जर वॉकिंग करत जात असाल तर इथनं 2.3 किलोमीटर आहे विरूपाक्ष मंदिर. हाच रस्ता या रोडने सरळ जायला. आणि हे मंदिराचे अवशेष, खांब वगैरे इथं आपण बघू शकतो. समोर पण आहेत अवशेष, महल वगैरे टाईप. तिकडे जाऊ. चला, समोर दिसते ती राजतुला वास्तू, आणि त्याच्या मागेच मंदिर आहे. तिकडे पण समोर एक सेम स्तंभ आहे, जो सकाळ आपण बघितला होता. आणि समोर बोर्ड लावल्यात आपण ते बघत, रामतुला वास्तू. परत ही वास्तू आहे, एंट्री गेट म्हणता येईल, सभामंडप म्हणता येईल, डबल मजली. समोर अच्युत्तर मंदिर आहे, समोर दिसतंय बघा स्ट्रेट पुढे. प्रत्येकडे वरती पण मंदिर आहेत, कारण की खूप सारे मंदिर आहेत इथे, जे 8-10 दिवस जरी गेलं तरी शक्य नाही ते एक्सप्लोर करणं, बघता येणं. सो लोकांनी मार्किंग करून ठेवलं दगड वगैरे. हे 2 मंदिरं बघूयात आपण. बघा इथं दगडात कोरलेले आहेत, नतमस्तक होत आहेत, नमन करतायत. समोर हे मंदिर आहे, त्याच्याकडेच बाण दाखवलं, म्हणजे इकडेच नतमस्तक झाले त्या मूर्त्या. एक मेल आणि फिमेल अशा 2 मूर्त्या आहेत, मेल आणि फिमेल. सो इकडं हे जे मंदिर आहे इथेच हे नतमस्तक होत आहेत. समोर गुहा आहे, इथं आतमध्ये गुहा आहे. आणि स्ट्रेट इथनं विरूपाक्ष मंदिर दिसते आपल्याला. बघा हे, आणि हे दगड छोटे छोटेसे मंदिर इथं सुद्धा आहेत. इथं बघू शकतो आपण, हे एक मंदिर आहे, आणि तिकडे एक मंदिर दिसते आपल्याला, हे वाला एक. सो मंदिरं खूप आहेत. तिकडे एक टेकडीवरती एक मंदिर आहे, आणि आता हे 2 मंदिरं इथं आहेत, हे आपण बघतोय. ट्विन बाथ पॉइंट, म्हणजे ज्या राण्या असत त्या आंघोळ वगैरे करायसाठी ही जागा होती त्यांची. तिथं बोर्ड दिला आहे, समोरच जागा आहे. राण्यांचं स्नानाघर, आंघोळ करायची जागा. सो स्नानागृह जे आहे राण्यांचं, तिथं आपण आतमध्ये जातो. आता तिथं एंट्रन्स आहे आय थिंक. हो, इकडनंच एंट्रन्स आहे. बाथ टब त्या काळातील कसं आहे ते.
सो इकडे पाणी असायचं सगळं, स्विमिंग पूल टाईप. तर पाणी नाही आहे इथं. इकडे सो स्नानगृह आहे. सगळ्या ज्या राण्या होत्या त्या काळातील त्यांच्या. सो इकडेच बाथ टफ वगैरे ह्या गोष्टी आहेत. हे स्विमिंग पूल त्यांचं इथंच बाथ घ्यायच्यात का. खूप भव्य जागा आहे हे. आणि हे सिमेंट आहे की काय त्या काळातील काय कळत नाही, कारण चुना वगैरे असेल मिक्स. पाणी इथनं लिकेज होत नसेल, इथनं कदाचित ते खाली उतरत असतील आंघोळ करण्यासाठी. ही वास्तू आहे त्यांची. द्वार आपला मोठा दरवाजा दाखीचा मोठा दरवाजा दिसतो. कसलं आहे ना, कोरीव काढलेलं खरंच. एक शिलाद्वार आहे. गायत्री शिला म्हणजे काय? शिलाचा द्वार, शिला म्हणजे दगड. मला आलं लक्षात. हे पोटी बरी आहे, बरं भारी आहे. इथनं आलो आपण. आतमध्ये अवशेष आहेत भरपूर काही बघण्यासारखं. महानवमी डिब्बा ला म्हणतात. महानवमी डिब्बा वास्तू आहे महानवमी डिब्याची. आणि बाग समोर पण आजूबाजूला भरपूर काही वस्तू. सो वरती जाऊन बघत काय आहे टॉपला. सो ही प्लेन जागा आहे वरती. आणि हे अवशेष आहेत आजूबाजूचे जे दिसत आहेत आपल्याला. ह्या ज्या वास्तू आहेत छोट्या छोट्याशा वास्तू सगळीकडे पडक्या स्वरूपात. सो समोर ही जी लाईन दिसते पूर्ण, तिकडे पण एक वास्तू आहे. आणि ह्या समोर सगळं तिकडे छोटंसं मंदिर आहे. आणि चारी साईडनी कवर्ड आहे वॉल माउंट भिंतीने. तो समोर पण मंदिरं आहेत, तिकडे पण एक मंदिर आहे. आणि हा पूल बघत तुम्ही किती सुंदर आहे केलेला. याच वास्तू बघण्यासारख्या आहेत. ज्या वास्तू ते पडित स्वरूपात आहेत. सो आता त्यांची निगा घेणं चालली आहे. ही पण एक वास्तू आहे समोर पण. ती उंट वगैरे आहेत, त्याच्यावरती उंट दिसतात आपल्याला, हत्ती आहेत सगळी कारवी. वरती सगळे हत्ती जात आहेत, घोड्यावरती बसलेले आहेत मूर्ती ही. हे हत्ती घोडे वगैरे. त्याच्यावरती जर पिलरवरती बघितलं आपण चक्र आहे, गेट आहे, ते चक्र वगैरे दिसतात. हे मोर हत्ती टाईप दिसतंय काहीतरी. हे चक्र आहे. तो सभा मंडप दिसतोय, हे मंडप वगैरे दिसत आहेत. ती साखळी आहे, ती चक्र आहे. सो ह्या 3 लेअर आहेत. खालच्या लेअरला तुम्हाला मूर्ती दिसतात, घोडा वगैरे, हत्ती, चक्र वगैरे डिझाईन. त्याच्यानंतर परत हत्ती आहे, चक्र वगैरे. आणि हे वरची बाजू आहे. पुष्करणीची वास्तू समोर दिसते. ही सगळी पुष्करणीची वास्तू एक. आणि समोर तिकडे असं टाका टाईप आहे. समोर दिसते पुष्करणी. विशेष म्हणजे काळ्या दगडातली पुष्करणी आहे. कमलापूर तलावातनं या पुष्करणीमध्ये पाणी आणण्यात आलं वापरासाठी. आणि याची उत्पत्ती 1988 मध्ये संशोधनामध्ये लागली. शोध पुरातत्व विभागाने 1988 मध्ये शोध लावलाय उत्खननाद्वारे. ब्लॅक दगडात, ही आपल्याला ब्लॅक दगडातली कुठं बघायला मिळत नाही पुष्करणी. पण सह्याद्रीमध्ये पण ब्लॅक दगडात नाही.
हे जे पाणी आहे कमलापूर तलावात आणलं आहे. ते कॅनल टाईप त्याच्यातनं पाणी कमलापूर तलावातनं येऊन आतमध्ये पडत आहेत ना पुष्करणीमध्ये. तो इथनं खाली पुष्करणीमध्ये पाणी जातं. मोठा तलाव आहे तिथे. त्या काळात लोक आंघोळ करत असेल. सार्वजनिक स्नानगृह म्हणून ओळख आहे याची ही वास्तू. आणि एवढा मोठा तलावामध्ये सगळ्यांसाठी आंघोळ करण्यासाठी ही जागा आहे. खुला असायचा हा तलाव. आता पाणी नाही, कालांतराने पाणी आटलं यातलं. खूप भव्य रूप आहे तलावाचं. लोटस महल. कमळाच्या आकारासारखी दिसणारी सुंदर वास्तू म्हणजे लोटस महल. राणीच्या विश्रांतीसाठी वापरला जाणाऱ्या या इमारतीत हिंदू आणि इस्लामी वास्तुकलेचा सुंदर संगम पाहायला मिळतो. ही वास्तू आहे हत्तीचा तबेला. शाही हत्तींना ठेवण्यासाठी बांधण्यात आलेली ही भव्य वास्तू विजयनगर साम्राज्याच्या समृद्धीची साक्ष देते. प्रत्येक हत्तीसाठी स्वतंत्र कक्ष असलेली ही रचना आजही पर्यटकाचे लक्ष वेधून घेते.
महातौरंगा टेम्पल, महातौरंगा मंदिर. हे आहे विरूपाक्ष मंदिर. भगवान शिवाला समर्पित असलेले विरूपाक्ष मंदिर हे हम्पीतील सर्वात प्राचीन आणि आजही सक्रिय असलेले मंदिर आहे. हजारो वर्षाचा इतिहास असलेले हे मंदिर भक्त आणि पर्यटकांसाठी श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र आहे.
मंदिर आहे पुढे आणि जस्ट मंदिराला लागून हा रस्ता आला आहे. व्ह्यू पॉईंट जो आहे आपला सनसेट व्ह्यू पॉईंट, माटंगा हिल व्ह्यू पॉईंट. बोल. जरा थोड़ा बोलो आप होटल के बारे में, कैसा है, किधर है, लोकेशन क्या है होटल का लोकेशन? नमस्ते, मेरा नाम शेखर है और ये हमारा नाम गार्डन पैराडाइज होम स्टे हम्पी है. हम्पी नियर यहाँ से 3 किलोमीटर है, ज़्यादा दूर नहीं है. अभी मेजर पॉइंट साउथ में है. 80-90% हम्पी देखने के लिए साउथ पार्ट में है. विरूपाक्ष मंदिर, पीनट गणेशा, मस्टर्ड गणेशा और कृष्णा टेम्पल, उग्र नरसिम्हा, बड़ाविलिंगा और रूइंस एरिया यहाँ से 2 किलोमीटर है. रूइंस में आपको क्वींस बाथ, एलिफेंट स्टेबल, लोटस महल, अंडरग्राउंड शिव टेम्पल, महानवमी दिब्बा, स्टेपल टैंक, पब्लिक बाथ, ये सारे चीज़ 2 किलोमीटर के अंदर ही आता है. और विट्ठल मंदिर आप जो 50 रुपये में देख रहे हैं ना, और विट्ठल भगवान अब पंडरापुर का, वहाँ से स्टोरी सुनाया लगता है. वहाँ से इधर क्यों आया, फिर यहाँ से क्यों उधर गया, वो स्टोरी भी इधर ही है. अब पूरा देखने से बहुत नज़दीक पड़ता है. तो भैया टूरिस्ट गाइड भी अगर आपको चाहिए गाइड वगैरह तो यहाँ से आप इनको कांटेक्ट कर सकते हो गाइड के लिए. इनका खुद का होटल है, सर्विस भी बहुत बढ़िया है इनकी. और ऑटो का मैं आपको नंबर, ऑटो वाले के नंबर मैं डिस्क्रिप्शन में दे दूंगा. भैया का भी बुकिंग का लिंक और नंबर मैं आपको डिस्क्रिप्शन में डाल के दे दूंगा. तर नक्की या व्हिजिट करा यांना हॉटेलला. यांच्या सर्व्हिस खूप छान आहे, जेवण वगैरे सगळ्या गोष्टी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीसाठी सेफेस्ट साईट आहे. नेचरयुक्त आहे हे आणि सेफ आहे हॉटेल फॅमिलीसाठी. सो थँक्यू थँक्यू भैया. थँक्यू. समोर दिसतो तो अंजनेरी पर्वत. मॉर्निंगला आपण ट्रेक सुरू केला. हे प्रवेशद्वार आहे. सकाळीच उठून आपण हे कंप्लीट करतोय. आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळे अंजनेरी पर्वतावरती चढतो आपण. आता ट्रेक अर्धा तास लागेल साधारणतः इथनं वरती जायला. समोर ते आहेत.
10 मिनटं झालेत आपल्याला सुरुवात करून आणि 50% आपण आलो आहे 10 मिनटामध्ये. एक 10 मिनटं लागतील अजून वरती चढत जायला. माझ्या बाई योगेश भाई आहे. रॉक पॅच चालू झालेत. दोन्ही दगडांच्या मधोमध चालत जावं लागतं. आवाज येतच जय श्रीराम. अंजनेरी पर्वत जन्मस्थळ, अंजनेरी पर्वत बजरंगबलीजी किशिकिंदा. इथनं आपण चालत आलो ह्या ट्रेक करत. लाईट जसे दिसतात तसे पायरीने ट्रेक करत होते. मंदिर हे बजरंगबली. जय श्रीराम. बजरंगबली की जय. व्हिडिओ कधी आज आले का? ते काल ऐकलं. आता बादामी झाला.
मातेचं दर्शन घेऊन आता गुहेकडे चाललो आपण. तटबंदी बुरुज. गुहेकडे जातो हा रस्ता. गुहेच्या रस्त्यामध्ये काही अशा वस्तू लागतात, स्तंभ वगैरे टाईप आहेत ह्या वस्तू. झाडं वगैरे, दगड, आणि हे वरच्या साईडचे दगड बघा किती मोठे आहेत. थोडा बोर्ड लावले नवग्रह वन मंदिर आहे तिथे. तर इथे मूर्त्या आहेत. चंद्रग्रह, मंगल ग्रह, राहू ग्रह, ग्रहांची देवता त्यांच्या मूर्त्या, शनी ग्रह, केतू ग्रह. वली गुफा. गुहेकडे जातोय आपण. वली गुहा मंदिरापासून राईड घेऊन रस्ता तिकडे गुहेकडे जातो. ते बोर्ड लावले. गुहेमध्ये जातो आपण. दगड बघा तेवढे आहेत. इथे एंट्री पॉइंट आहे गुहेचा. दगड. गुहेच्या आतमध्ये आहे. दगडांमध्ये दगड दिसते. अंधार आहे. रस्ता दिसत नाही क्लिअर. आणि इथं पण लोकांनी नाव लिहून ठेवलेत. दगडाची मूर्ती. जय श्रीराम. गुहेचा आतमधला भाग आहे या सगळ्या दगडांमध्ये. ही गुहा आहे. आजूबाजूला मोठे मोठे दगड आहेत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. दगडाची साईज बघून खरंच नवल वाटते. जय श्रीराम. ही खंडित मूर्ती आहेत. इकडनं एक्झिट आहे गुहेचा. छोटीशी गुहा होती ही, वाली गुहा. गणपती मंदिर. तर 12 ज्योतिर्लिंगाकडे जातात. प्रतिरूप 12 ज्योतिर्लिंगाचं तिथं. समोर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहेत. काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैजनाथ हे सगळे इकडे आहेत. तर मंडळी आता परतायची वेळ झाली आहे. 4 दिवस आपण पूर्ण हम्पी एक्सप्लोअर केलं आणि फायनली तो दिवस आला ज्यावेळेस आपल्याला आता निघावं लागेल. हम्पीला निरोप देऊयात. इच्छा आठवणी सोबत घेऊन पुढच्या प्रवासाला वाटचाल करूयात आणि ह्या आठवणी कायमस्वरूपी
मनात साठवून ठेवूयात. चला तर मंडळी, भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.